नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबारमध्ये बनावट DEF निर्मितीचा पर्दाफाश. शेतीचा अनुदानित युरिया वापरून लाखांची फसवणूक. दीपक गोसावी. नमस्कार. शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनुदानित युरियाचा चक्क वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट DEF निर्मितीसाठी वापर होत असल्याचा खळबळजनक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. कृषी विभागाने धाड टाकून 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील कोंढावळ गावाच्या शिवारात रवींद्र वामन निकुंभ यांच्या शेतातील एका कुडाच्या शेडमध्ये हा बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके आणि त्यांच्या पथकाने शनिवारी दिनांक 27 रोजी रात्री उशिरा छापा टाकला. या छाप्यात असे दिसून आले की संशयित शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारतीय जन उर्वरक परियोजना या अनुदानित युरियाचा वापर करून त्यावर प्रक्रिया करून बनावट DEF द्रव तयार करत होते. हे बनावट द्रव नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट बकेटमध्ये भरून विक्रीसाठी साठवले जात होते, ज्यामध्ये बनावट DEF बकेट, 142 सीलबंद बकेट, टाटा मोटर्स नाव असलेल्या आणि 18 बकेट, भारत बेंच नाव असलेल्या. मोकळा साठा सुमारे 5,500 लिटर बनावट युरिया मिश्रित द्रव पदार्थ जो जागीच नष्ट करण्यात आला. यंत्रसामग्री, फिल्टर मशीन, इलेक्ट्रिक मोटार, ग्राइंडर आणि 300 रिकाम्या बकेट. अनुदानित युरिया 10 पूर्ण गोण्या आणि 73 रिकाम्या गोण्या. या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून मोहन अर्जुन माळी, शिरपूर, रवींद्र वामन निकुंभ, वडाळी, शहादा आणि श्रीपाद दुकानाचे मालक, शिरपूर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316, 318, 4, 5, रासायनिक खते नियंत्रण आदेश 1985, कलम 7, 14 व इतर, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, कलम 3, 7, 9, 10, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, कलम 3, 7, 2023 सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर किरण बारे हे तपास करीत आहेत. प्रशासनाने इशारा दिला आहे की अनुदानित युरियाचा औद्योगिक किंवा इतर कामासाठी वापर करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारे बनावट DEF तयार करून वाहनधारकांची आणि शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कडक मोहीम राबवण्यात येईल. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.